घ्या झेंडा पंच गती घ्यायची बराच वेळ लागला घ्या गती घ्या होय 3 नंबर तासावरचे बैलगाडी मालक गाडी उभी राहणार का संभाजीनगरकर एकदा तिथं दोनदा चान्स देऊ त्यांना वळवळ करणारे झेंडेवाला सहाय्य करा सुट्टी मेकर 3 नंबर तासावरील आपली गाडी दाबून धरा आणि झेंडेवाला सहाय्य करा आसरा माता केसरी 1 दुसरा 1 बैलाचं मैदान आणि या मैदानातला सेमीफायनल 6 सुटण्यासाठी सज्ज आणि सुट्टी मेकर खाली पट्टी आहे पट्टीचा योग्य तो वापर करायचा आणि सुटला सेमीफायनल 6 पळतोय 6 मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे अलीकडे साईडला मायकर पोहतोय त्याला खालना छोटा लखन लढत येतोय मधीच गावठी पोहतोय अतिशय सुंदर लढत परंतु बाजी मारली का लाडक्या रुद्रानं लढत झाली शेवटच्या क्षणाला रबरागत लांबलं आणि निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामॅन कडे हा ॲम्ब्युलन्स चला ॲम्ब्युलन्स वाले ॲम्ब्युलन्सला स्टार्टर मारा ॲम्ब्युलन्स वाले ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर चला स्टार्टर मारा आणि लढत झाली अलीकडने आकडनं होता मायकल मध्ये लढत देत होता रुद्रा खालनं त्याला सुद्धा लढत देत होता छोटा लखन ॲम्ब्युलन्स चला जाऊ दे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ऐकायला येते का ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ऐकायला येते का ॲम्ब्युलन्सला स्टार्टर मारा चला बैलगाडी मालक आपल्याला वारंवार पुकार आहे प्रेक्षक स्वतःच्या जीवाची काळजी घ्या ॲम्ब्युलन्स वाले स्टार्टर मारा चला ॲम्ब्युलन्सला स्टार्टर मारा चला आहे पब्लिक गर्दी करू नका मैदान मोकळं करा चला जाऊ द्या ॲम्ब्युलन्स जाऊ द्या चला ॲम्ब्युलन्स जाऊ द्या चला पार दिशेने दवाखान्याच्या दिशेने जाऊ द्या आणि त्यामुळे प्रेक्षक आपल्याला वारंवार पुकार दिला जातोय प्रेक्षक या बाजूला चला सेमीफायनल 6चा निकाल कृष्णाभाऊ 6चा निकाल तास क्रमांक 6 मधून नावली गाडी कुमारे विवेका जगदीश पाटील कोडके कामगावकरांचा युवा हिंद केसरी 22-11 पिस्टन पळाला आणि त्याच्या रामदास शेळके सिरसाळकरांचा लाडका रुद्रा पळाला रुद्रा आणि 22-11 पिस्टन ही गाडी फायनलला पात्र आहे आणि क्वार्टर फायनलचा निकाल चेक केला जातोय पहिला टाकायची